ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। आपलं खूप खूप स्वागत अभिनंदन आहे। आणि अडूल सर्कल मध्ये जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे निवडणूक आहे 7 फेब्रुवारीला, तर जनतेला काय आवाहन करणार त्याच्याबद्दल पूर्ण माहिती। मी कल्याण राठोड, माझ्या मिसेसचं जे उमेदवार आहे उषाबाई कल्याण राठोड, मी राष्ट्रवादीचं 35 म्हणजे 92 पासून काम करतो। अजितदादा गटाचं 92 ला मी माझ्या गावाचा सरपंच होतो, 15 वर्ष सरपंच होतो, 5 वर्ष पंचायत समिती सदस्य होतो। जिल्हा परिषद मागची जिल्हा परिषद कमी मतांनी पडलं होतं, 14 मतांनी पडलं होतं विलास भुमरेच्या विरोधात, राष्ट्रवादीकडूनच लढलो। यावेळेस अजितदादांनी मला माझ्या कार्य पाहून मला राष्ट्रवादीकडून आडूळ जिल्हा परिषदची उमेदवारी दिली। तर माझं विजन आहे आडूळ आणि माझ्या परिसरातील पहिलं आडूळला पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न सोडवणे। आणि आमचे जेवढे तांडे आहेत तर कोणत्याही तांड्याला रस्ता नाही, तर पहिले प्रत्येक तांड्यामध्ये पाण्याचा प्रश्न आणि रस्त्याचं हे सोडवणे। सर, आपले जे उमेदवार आहे जिल्हा परिषदचे तुम्ही आहे आणि जे दुसरी महिला आहे त्यांचं नाव सांगा। सरला विलास पिवळ, 2 उमेदवार आहे ना महिला, आणि एक रुबाबी शेख। सर, अडूल सर्कल मध्ये अशी मोठी कोणती समस्या आहे जिथं आतापर्यंत निवारण झालेलं नाही, आपण निवडून आल्यावर सर्वप्रथम त्याच्यावर काम करणार? पाण्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न आहे। आतापर्यंत पाण्याचा प्रश्न सोडले नाही, 2-2, 3-3 दिवस पाणी मिळत नाही। उन्हाळ्यात तर 8-8 दिवस पाणी मिळत नाही, तर 24 तास कसं पाणी मिळेल त्याचा मी प्रयत्न करणार। स्वच्छता संदर्भात काय म्हणतात? स्वच्छता झाल्याच्या नंतर रोज ग्रामपंचायतला कडून प्रत्येक गलीमध्ये कसं स्वच्छतेसाठी कुंडली ठेवू आपण, स्वच्छता कुंडली, आणि त्याच्यातच कचरा त्यांनी टाकायला पाहिजे, ते ग्रामपंचायतला कसं उचलता येईल त्या हिशोबाने प्रयत्न करू। सर, शैक्षणिक संदर्भात काय म्हणतात? शैक्षणिक संदर्भामध्ये जिल्हा परिषदची तर 10वी पर्यंत शाळा आहेत, काही संस्थेचं 12वी पर्यंत आहे आणि 15वी पर्यंत आहे, 15वी पर्यंत कॉलेज आहे, सुविधा आहे। पण त्याच्या पुढचं जे शिक्षण आहे तर ते कसं गावामध्ये चालू करता येईल, शहर औरंगाबाद मध्ये न जाता लोक इथं गावातल्या गावातच शिकायला पाहिजे, त्या हिशोबाने नर्सिंग कॉलेज, BHMS कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज हे कसं चालू करता येईल ते प्रयत्न करणार। सर, अडूल सर्कल मध्ये युवकांची लई मोठी संख्या आहे आणि युवतीची पण संख्या आहे, त्यांना शासनाकडून जे स्कीम राबवण्यात येते त्याचा लाभ कसा देणार? आता युवतीसाठी आमचे महिला कल्याण म्हणजे तडकरे ताई आहे, महिला बाल कल्याण, त्यांच्याकडून मला महिलाला सक्षमीकरण कसं करता येईल त्याच्यासाठी मी निधी आणून प्रत्येक महिलाला पोषण्याचा प्रयत्न करेन। सर, DMICचं जे काम असते त्याच्या संदर्भात कसं काम करतात? DMIC मध्ये जेवढे कारखाने आहेत तर आमच्या पक्षाचे जे मंत्री आहेत आणि राज्यमंत्री, उद्योग राज्यमंत्री माझे नातेवाईक असल्यामुळं युवकांना कारखान्यामध्ये कसं नोकरी लावता येईल त्यासाठी मी प्रयत्न करेन। सर, तुमच्याकडे 2 पद आहे, कोणकोणते पद आहे तुमच्याकडे? मी महाराष्ट्राचं राष्ट्रवादीचं प्रदेश उपाध्यक्ष आहे विजंटीचं, आणि जनरल मध्ये पैठण विधानसभेचे अध्यक्ष आहे। पार्टी लेवलला आमचं पद हा पूर्ण विधानसभेत आमदार सारखं पद असतं। सर, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली कसं देणार? मी माझ्या समाजाला आणि माझ्या मतदारसंघातील लोकांना दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी एकच सांगितलेलं की तुम्ही घड्याळील मतदान करा, दादाचं स्वप्न पूर्ण करा। आपलं पूर्ण नाव? माझं नाव कल्याण राठोड, मी पैठण विधानसभेचा अध्यक्ष, महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष। आणि तुमच्या सर्कलचं नाव सांगा? आडूळ बुद्रुक। ओके.